महापुरुषांच्या आचारांना विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सर्वच बहुजन वर्गाच्या वतीनं कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा बसावा या अनुषंगाने आपण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक दिवसीय निदर्शनं करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या उपस्थितीच्या अनुषंगानेच आपल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमधील माननीय आयुक्त, माननीय महापौर, तसेच उपमहापौर, तसेच काही नगरसेवक यांची टीम आपल्याला या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आपल्या जे मागण्यांचं निवेदन आहे ते मागण्यांचं निवेदन आपण महापौर, उपमहापौर व त्यांच्या टीमला आपण सुपूर्द केलेलं आहे। आपली एकच मागणी आहे की कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला पाहिजे, स्मारक उभारलं पाहिजे। आम्हाला दुसरं तिसरं काही नको आहे। आम्ही त्या अनुषंगानं आमची मागणी त्यांना दिलेली आहे। त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की आजच्या सभेमध्ये आम्ही तो विषय घेतोय आणि तो विषय घेत असताना ज्या काही त्रुटी असतील त्याबद्दल महापौर, उपमहापौर आणि नगररचना विभागाचे जे कोण असतील नगररचना अधिकारी व त्यांची टीम आपल्या कुपवाड शहरामध्ये ज्या काही शासनाच्या जागा आहेत त्या शासनाच्या जागेवरती व्हिजिट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कशा पद्धतीनं बसेल आणि लोकांना निदर्शनात येईल आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तो बसला पाहिजे हा आपला सगळ्यांचा आग्रह आणि त्या आग्रहाला त्यांनी आपल्याला मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळं जे काही कुपवाड शहरामध्ये अधिक प्रमाणात जे काही जागा असेल चांगल्या पद्धतीची ती जागा त्यांनी म्हटले आम्ही शोधून काढतो किंवा तुम्ही सुचवलेल्या जागेवरती कसा बसवता येईल त्याच्यासाठी काय प्रयत्न करता येते का ते पण त्यांनी प्रयत्न करतील। पण आजचं निदर्शन हे शांततापूर्ण झालेलं आहे। तरी सर्वांनी या महापौर, उपमहापौर यांनी घेतलेल्या आपल्या निवेदनाचा आदर करून आता आपला कार्यक्रम या ठिकाणी थांबवणार आहोत। त्याबद्दल आपल्याला प्रशांत वाघमारे या ठिकाणी कार्यक्रमाचा आभार मानतील आणि कार्यक्रम संपतील।